नमस्कार, मी श्रोती राहुल. सुपरफास्ट 50 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा सुपरफास्ट. कोल्हापूरच्या इचलकरंजीत भर पावसात शरद पवारांची सभा. मवी या उमेदवारासाठी घेतलेल्या सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. सांगलीच्या शिराळ्यात भर पावसात देवेंद्र फडणवीसांचं भाषण. पावसात सभा घेतल्या की जागा निवडून येतात, फडणवीसांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा राज्याचं नेतृत्व करावं ही सर्वांची इच्छा. कराडमधील प्रचार सभेत उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. भाजपच्या सभेत लाडक्या बहिणींची गर्दी. नरखेडमधील फडणवीसांच्या सभेत 50% जास्त महिला. रात्रीच्या सभांमध्येही पुरुषांपेक्षा महिलांचीच जास्त गर्दी. काँग्रेसनं आतापर्यंत ₹1.25 दक्षिणा पण दिली नाही. काँग्रेस लाडक्या बहिणींना काही देणार नाही. अजित पवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल. मी म्हणजे मिंधे नाही. 2.5 वर्ष त्यांना बहीण आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावर महिलांना ₹1,500 दिले जात आहेत. मिंधेंच्या आता चिंध्या उडवणार. ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा. एकदा या गद्दाराला पाडा, तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही. ठाकरेंचा सत्तारांना इशारा. तर सुळेंना शिवीगाळ करणारा सिल्लोडचा गद्दार मोदींच्या व्यासपीठावर होत आहे. तुमचं हिंदुत्व आणि संस्कृती आहे का? ठाकरेंचा मोदींना सवाल. कावराबावरा होऊन केंद्रावरून बाहेर पडला म्हणजे मत गेलं समजा. कुणी मतदान केलं आणि कुणी नाही. माझे एजंट सांगतील. अब्दुल सत्तारांची मतदारांना धमकी. राज ठाकरे आमचे आहेत, मात्र महायुतीत 3 पक्ष असल्यामुळे 4थ्या पक्षासाठी जागा नाही. महायुतीत राज ठाकरे का नाहीत या प्रश्नावर फडणवीसांचं वक्तव्य. जेपी नड्डा यांना गुरुद्वारामधून बाहेर जाण्याची विनंती. 3 हात नाका गुरुद्वारामधील प्रकार. नड्डा यांच्या येण्यानं गर्दी झाल्यानं जाण्याची विनंती केली. कोल्हापुरात उद्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची सभा होणार. महाविकास आघाडीकडून सभेची तयारी पूर्ण. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून सभास्थळाची पाहणी. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण उद्या नांदेडच्या दौऱ्यावर. महायुतीच्या उमेदवारांसाठी देगलूरमधील मिल मैदानावर जाहीर सभेचं आयोजन. हिंगोली विधानसभेत 17 तारखेला राज ठाकरेंची सभा होणार. हिंगोली विधानसभेत मनसेचे बंडू कुटे निवडणुकीच्या मैदानात. हिंगोलीत केंद्रीय मंत्री अमित शहांच्या बॅगांची तपासणी. संत नामदेव कवायत मैदानावर हेलिपॅडवर दाखल होताच निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅगांची तपासणी. पंढरपुरात हेलिपॅडवर जयंत पाटलांच्या बॅगांची तपासणी. जयंत पाटील हेलिपॅडवर दाखल होताच निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅगेची तपासणी. अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी जयंत पाटलांची पंढरपुरात सभा. रत्नागिरीच्या जयगडमधील जेएसडब्ल्यू हेलिपॅडवर उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी. सामंतांकडून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना तपासणी दरम्यान सहकार्य. भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील भाजप बंडखोर स्नेहा पाटील यांचा महायुतीला पाठिंबा. महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांना पाठिंबा दिला. जळगावच्या भुसावळ मतदारसंघाचे मविया उमेदवार राजेश मानवतकर यांनी घेतली संजय राऊतांची भेट. ठाकरे गट खंबीरपणे तुमच्या पाठीशी. राऊतांचा मानवतकरांना आश्वासन. उत्तर महाराष्ट्रातील रासपमधील पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. महाराष्ट्राच्या राजकारणात भाषेनंतर आता हातवाऱ्यांचाही स्तर घसरला.
पाशा पटेल यांच्याकडून जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांकडून पाशा पटेल यांचा व्हिडिओ ट्विट। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश पाडवी यांच्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची सभा। विकास कामांचे दाखले देत रक्षा खडसे यांच्याकडून महायुतीचं सरकार आणण्याचं आवाहन। नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला धक्का, माजी महापौर अशोक मुर्तडक ठाकरे गटात प्रवेश करणार। उद्धव ठाकरेंच्या सभेत ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार। सुप्रिया सुळेंचा बारामतीत प्रचार दौरा सुरू, सुळेंची बारामती टेक्सटाईल पार्कला भेट। शरद पवार गटाचे उमेदवार योगेंद्र पवार देखील उपस्थित। घाटकोपरमध्ये रामदास आठवले यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली, आठवलेंकडून भाजप उमेदवार पराग शहा यांचा प्रचार। तिरोडा मतदारसंघात विजय रहांगडाले यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू, यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या भेटीगाठी तर महिलांच्या जनसंवाद यात्रेला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद। वाशिम मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू, 10 ते 12 गावांमध्ये एकाच दिवशी जाऊन मतदारांशी उमेदवारांकडून संवाद। पुण्याच्या शिरूर हवेली मतदारसंघात विधानसभेचा प्रचार शिगेला, अजितदादा गटाचे माऊली कटके आणि शरद पवार गटाचे अशोक पवार यांच्यात लढत, उमेदवारांकडून गावभेट दौरे सुरू। भुसावळचे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी रजनी सावकारे मैदानात, शहरात भव्य प्रचार रॅली। बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजप बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांच्याकडून जोरदार प्रचार, गोपीनाथ मुंडेंचा फोटो हाती घेत रॅली काढत शक्तीप्रदर्शन। पिंपरी चिंचवडमध्ये शंकर जगतापांसाठी पुतणी, प्रचाराच्या मैदानात ऐश्वर्या रेणुसे जगताप यांचा काका शंकर जगताप यांच्यासाठी प्रचार। डोंबिवलीत बंजारा समाजाच्या मेळाव्यात भाजप नेते रवींद्र चव्हाण सहभागी, बंजारा बांधवांसोबत रवींद्र चव्हाण यांचा संवाद। सांगलीच्या कवठे महांकाळ मतदारसंघात संजय काका पाटील आणि अजित घोरपडेंचा एकत्रित प्रचार, मतदारसंघात अजित घोरपडे यांनी सभांचा धडाका लावला। नागपूर पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांची दररोज 3 तास पदयात्रा, मी मतदारसंघासाठी नवा नाहीये, भाजप कार्यकर्ता ही निवडणूक लढतोय, सुधाकर कोहळे यांची प्रतिक्रिया। 1500 रुपयांच्या टिकल्या नको तर महिलांना सुरक्षा द्या, काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रज्ञा सातव यांची प्रतिक्रिया। भोरचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्याकडून भव्य रिक्षा रॅली, अपक्ष म्हणून रिक्षा चिन्ह मिळाल्यानं जोरदार शक्ती प्रदर्शन। विधानसभा निवडणुकीत ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पोलीस करडी नजर ठेवणार, सभा मतदान केंद्रांसह शहरातील हालचालींवर नजर ठेवणार, ठाणे पोलीस आयुक्तांचे अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश। निवडणुकीनंतरच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची मागणी, ते म्युनिसिपल युनियनकडून जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। भंडारा जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी रॅलीचं आयोजन, निवडणूक अधिकाऱ्यांकडून वॉक फॉर डेमोक्रेसी रॅलीचं आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची मतदान केंद्राला भेट, जिल्हाधिकाऱ्यांकडून भोकरदनमधील मतमोजणी केंद्र आणि मतदान केंद्राची पाहणी। मुंबईतल्या कुलाब्यातून निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले 4000 पोलीस टपाली मतदान करणार, मुंबईतील 7 मतदारसंघातील पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 16 नोव्हेंबरपर्यंत मतदान करता येणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना, 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला शाळा बंद ठेवण्याचे मुख्याध्यापकांना निर्देश। जालना जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी टपाल मतदानाची व्यवस्था, जिल्ह्यातील 745 पोलीस कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क। महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रचारात भाग घेण्यावर बंदी कायम, शिक्षक संघटनेची याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली। सोलापूरच्या करमाळ्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीचे प्रस्ताव, कायदा मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा पोलिसांचा इशारा। वाशिम जिल्ह्यातील 3 मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी 120हून अधिक एसटी बस 2 दिवसांसाठी राखीव, वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची चिंता। दिवाळीत जळगाव एसटी विभाग मालामाल, एसटी विभागाची दिवाळीत 23 कोटींची कमाई, मागच्या वर्षीच्या तुलनेत एसटीच्या उत्पन्नात 4 कोटींनी वाढ।
वाशिमच्या कामरगावमधील ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव, रुग्णालयातील दुरवस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास. परभणी जिल्ह्यात रब्बी पेरणीची लगबग सुरू. पेरणीसाठी जायकवाडी, बाकडी, येलदरी, सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. सिंधुदुर्गच्या कणकवली बस स्थानकात महिलेचा चिरडून मृत्यू. संतप्त जमावाकडून बसवर दगडफेक. ठिय्या देत बस स्थानकावरील वाहतूक रोखून धरली. महिलेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याची मागणी.